श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. होलाष्टक कधीपासून सुरू होणार? होलाष्टकामध्ये चुकूनही या गोष्टी करू नका. होलाष्टक म्हणजे काय हे जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. होळीच्या सणाला विशेष असे महत्त्व आहे. या सणाच्या 8 दिवस आधी होलाष्टक सुरू होते. या काळात शुभ आणि शुभ कार्यावर बंदी आहे. यंदा होलिका दहन हे 24 मार्च 2024 रोजी रविवारी आहे. अशा परिस्थितीत 17 मार्चपासून म्हणजे आजपासून होलाष्टक सुरू होणार आहे. होलाष्टकात केलेल्या शुभ आणि शुभ कार्याचे शुभ फळ मिळत नाही आणि जीवनात अशुभ परिणाम होतात, अशी एक धार्मिक धारणा आहे. अशा परिस्थितीत होलाष्टकाच्या काळात कोणती कामे टाळावीत हे देखील आपण जाणून घेऊयात. होलाष्टक तिथी ही शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी 16 मार्च रोजी रात्री 9:39 सुरू होत असून 17 मार्च रोजी सकाळी 9:53 समाप्त होईल. त्याचप्रमाणे या उदय तिथीला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत 17 मार्चपासून होलाष्टक सुरू होईल आणि 24 मार्चला संपणार आहे. यानंतर 25 मार्च रोजी होळी साजरी केली जाईल. तसेच होलाष्टक म्हणजे काय? तर होलाष्टक म्हणजे होळीचे 8 दिवस, होलिका दहनाच्या 8 दिवस आधीपासून होलाष्टक सुरू होते. फाल्गुन शुद्ध अष्टमीपासून सुरू झालेले होलाष्टक हे होलिका दहनापर्यंत सुरू राहते. होलाष्टकाच्या काळात शुभारंभ करणे कुठलेही शुभ कामाला मान्यता दिली जात नाही. त्याला अशुभ असे समजले जाते. तर या काळात कुठल्या गोष्टी टाळाव्यात हे देखील जाणून घेऊयात. होलाष्टकादरम्यान विवाह, नामकरण विधी यासारखे काही विधी आहेत ते या काळात टाळावेत. याशिवाय होलाष्टकादरम्यान यज्ञ, हवन करू नये आणि गुंतवणूक किंवा व्यवसाय सुरू करणे देखील टाळावे. असं केल्याने नुकसानाचा धोका अधिक वाढतो. होलाष्टकादरम्यान नवीन घर खरेदी करायचे असेल किंवा नवीन तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची असेल तर ती देखील करू नये. तसेच या काळात नवीन घराचे बांधकाम सुरू करणार असाल तर ते देखील करू नये. नवीन घराची तुम्हाला वास्तुशांती, गृहप्रवेश यासारखे विधी देखील करायचे नक्कीच टाळावेत. या काळात अशुभ मानले जाते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.